नमो बुद्धाय, जय शिवराय, जय भीम. सावळे गुरुजी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपलं सर्वांचं स्वागत. बंधू आणि भगिनींनो, आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन या ठिकाणी आलेलो आहोत. त्याचं नाव आहे धुरंधर. धुरंधर नाव ठेवण्यामागे कारण असं की आजकाल धुरंधर नावाचा चित्रपट आलेला आहे आणि त्या धुरंधर चित्रपटामध्ये अक्षय खन्नाची भूमिका आहे. बंधूंनो, तसं पाहिलं तर अक्षय खन्नाची भूमिका ही साईड रोल आहे. अक्षय खन्नाचा लीड भूमिका अक्षय खन्नाची नाही आहे. अक्षय खन्नाने चित्रपटात असं काही काम केलं की तो पूर्ण चित्रपट त्या अक्षय खन्नाभोवती फिरतो. म्हणजेच लीड भूमिका नसतानाही त्याचीच भूमिका लीड वाटते. याचं कारण काय माहिती? याचं कारण फक्त एकच आहे की अक्षय खन्नाने ती भूमिका किंवा त्या भूमिकेला अतिशय प्रामाणिकपणे केलं आणि जीव ओतून ते जे पात्र होतं त्या पात्राला त्याने जिवंत केलं आणि संपूर्ण चित्रपटाचं श्रेय अक्षय खन्नाने घेतलं. त्या चित्रपटाचा धुरंधर ठरला. तर बंधूंनो, जीवनाचं सुद्धा असंच आहे. माणसाच्या जीवनामध्ये माणसाला अनेक प्रकारच्या भूमिका कराव्या लागतात आणि त्या भूमिका जर माणसाने अतिशय प्रामाणिकपणे आणि जीव ओतून केल्या तर माणूससुद्धा त्याच्या जीवनामध्ये धुरंधर होऊ शकतो. साधारणतः माणसाला त्याच्या जीवनामध्ये 3 प्रकारच्या भूमिका करायच्या असतात. या 3 प्रकारच्या भूमिका कुठल्या आहेत? तर पहिली भूमिका आहे कुमारावस्थेची, दुसरी आहे तरुणपणाची आणि तिसरी आहे म्हातारपणाची. आणि या भूमिकांचं कालावधी ठरलेला असतो. कुमारावस्था जी आहे ती 25 वर्षापर्यंत असते. गृहस्थी जी आहे ती 30 वर्षापर्यंत असते आणि म्हातारपण हे 15 वर्षाचं असतं. बंधूंनो, आता भारतामध्ये माणसाचं वय सरासरी 70 मानलं जातं. तसे 70पेक्षाही जास्त जगतात लोक, परंतु भारतामध्ये सरासरी वय 70 मानलं जातं आणि 70च्या प्रमाणे ही अशी वर्गवारी आपण या ठिकाणी केलेली आहे. तर 25 वर्षापर्यंत कुमारावस्थेमध्ये असताना आता कुमारावस्थेतली जी मुलं आहेत ते आपण बघतो की कुमारावस्थेमध्ये काय केलं पाहिजे. तर कुमारावस्थेमध्ये मुलांनी शिक्षणावर भर दिला पाहिजे, व्यायामावर भर दिला पाहिजे, शरीर कमवलं पाहिजे, ब्रह्मचर्याचं पालन केलं पाहिजे. या कुमारावस्थेमध्ये जर ह्या गोष्टी आपण मन लावून केल्या तर निश्चितच आपली कुमारावस्था अतिशय चांगली होत असते आणि त्याच्यावरच तरुणपण किंवा पुढची गृहस्थी त्याच्यावरच अवलंबून असते. परंतु बंधूंनो, आपण बोलतो की कुमारावस्थेमध्ये ह्या गोष्टी करायला पाहिजे, परंतु त्या अवस्थेमध्ये माणसाचं जे काही ज्ञान असतं त्या वयातलं ते ज्ञान त्याला नसतं की आपण काय करायला पाहिजे. असे फार थोडी लोक आहेत की ते मूळचेच चांगले असतात आणि त्यामुळे ते सक्सेस होतात. परंतु बरेच लोक असे आहेत की त्या अवस्थेमध्ये जे चांगली कामं केली पाहिजेत ते त्यांच्याकडून होतच नाही. आपण एक म्हणू शकतो की जसं भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्तीच्या वेळेस मार त्रास देत होता, तसंच तो मार आपल्या शरीरामध्ये असतो आणि तो आपल्याला ह्या चांगल्या गोष्टी करू देत नाही. शिक्षण घ्यायच्या वयामध्ये कुमारावस्थेतली मुलं बघा, शिक्षणाकडे दुर्लक्ष करतात, कॉलेजमध्ये पिरियड हाफ करतात आणि कट्ट्यांवर तासनतास बसून असतात. मुले असो मुलं असो,
एकमेकाच्या नांदी लागतात, ब्रह्मचर्याचं पालन करत नाही, व्यायामाचा तर पत्ताच नसतो. आणि ह्या अशा वागल्यामुळे त्यांचं जे कुमारावस्थेतलं जीवन आहे ते नष्ट होतं. आणि एक समाजातून त्यांना असं प्रोत्साहन मिळतं की लोक म्हणतात हे वयच असं आहे, या वयात असं करणारच माणूस, आणि त्यामुळे त्यांचं जास्तच पावतं. परंतु जर या कुमारावस्थेमध्ये शिक्षणावर भर दिला, व्यायामावर भर दिला, ब्रह्मचर्यावर भर दिला, तर ही कुमारावस्था अतिशय चांगली होती. म्हणजेच ही भूमिका अत्यंत प्रामाणिकपणे जर पार पाडली आणि तिचा जीव ओतला तर याच भूमिकेवर तुमची पुढची अवस्था अवलंबून असते. यानंतर गृहस्थी अवस्था येते, तरुणपण येतं. त्या तरुणपणामध्ये माणूस लग्न करतो. आता लग्न हा एक संस्कार आहे. लग्न हे कशासाठी करायचं असतं की लग्न हा एक सामाजिक भाग आहे. मनुष्य लग्न हा समाजासाठी करत असतो, स्वतःसाठी करत असतो. कारण लग्नामध्ये काय प्रक्रिया घडते, माणूस दुसऱ्याची मुलगी करतो, संसार करतो, त्याला मुलं होतात. मुलगी झाली तर ती मुलगी दुसऱ्याच्या घरी जाते, मुलगा झाला तर तो दुसऱ्याची मुलगी आणतो. म्हणजे समाजाला पूरक असं कार्य त्याच्या हातून होतं. आणि म्हणून लग्न हा एक संस्कार आहे. परंतु लग्न करताना काही गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे. आपली जी पत्नी आहे ती तिच्यात आणि आपल्यात वयाचं अंतर जास्त नसावं. विचार दोघांचे सारखे असावेत. जर पती पत्नीचे विचार सारखे असतील तर त्यांचा संसार निश्चितच चांगला होतो. कारण पती पत्नी म्हणजे दोन शरीरं जरी असली तरी ते एक जीव असतात. कुठलेही ध्येय साध्य करायचं असेल तर पती आणि पत्नी दोघांनी मिळून जर ते केलं तरच ते ध्येय साध्य होत असतं. पत्नीचा एक विचार आणि पत्नीचा दुसरा विचार, पत्नीचा एक विचार आणि पतीचा दुसरा विचार असेल तर मग मात्र ते ध्येयापर्यंत कधीच पोहोचू शकत नाहीत. म्हणून एक विचार जर असेल तरच ते मुलांनाही चांगले संस्कार लावू शकतील, त्यांचं शिक्षण पूर्ण करू शकतील, त्यांच्या सर्व गरजा ते भागवू शकतील. परंतु आपण बघतो पती पत्नीमध्ये सुद्धा अनेक वादविवाद असतात. पत्नी पतीला म्हणते याला अक्कलच नाही, पती पत्नीला म्हणतो हिला अक्कलच नाही. आता दोन्ही बिन आकले जर आले तर कुठून संसार होणार. आणि म्हणून गृहस्थी धर्मामध्ये जर पती पत्नी दोघेही चांगले असतील तर हा गृहस्थी धर्म त्यांचा चांगला चालत असतो. त्याच्यामध्ये नवरा बायकोचं जे नातं आहे ते एक ॲडजस्टमेंटवर चालणारं नातं आहे. जेवढे तुम्ही ॲडजस्टमेंट कराल तेवढं ते नातं टिकून राहतं. त्याच्यामध्ये बऱ्याच हे नातं लोकांना सांभाळता येत नाही. परंतु जर या नात्यात आपण प्रामाणिकपणा ठेवला आणि याच्यातसुद्धा आपला जीव ओतला तर ही सुद्धा भूमिका आपण चांगल्या तऱ्हेने पार पाडू शकतो. ह्याच्यानंतर येते ती तिसरी भूमिका आहे ती आपली, ती म्हणजे म्हातारपणाची. आता म्हातारपण जे आहे, कुमारावस्था आणि तरुण अवस्थेमध्ये आपण जे पेरलेले तेच आपल्या म्हातारपणामध्ये उगवणार आहे. तरुणपणात गृहस्थी धर्मामध्ये तुम्ही जर मुलांना चांगलं शिक्षण दिलं असेल, चांगले संस्कार लावले असतील तर तीच मुलं तुम्ही म्हातारे झाल्यावर तुम्हाला चांगल्या तऱ्हेने सांभाळतील. परंतु म्हातारपणातसुद्धा काही गोष्टी करायच्या असतात. तर काय करायचं असतं म्हातारपणामध्ये? भगवान बुद्ध म्हणतात की जिवंतपणे निर्वाणाचा साक्षात्कार करा. लोक निर्वाण म्हणजे मरण समजतात. मरण्याच्या नंतर किंवा मेल्याच्या नंतर
कुठल्याच तृष्णा आपल्या शिल्लक राहत नाही. पण त्याला काही अर्थ नाही. जिवंत असताना तुम्ही जर तृष्णामुक्त जीवन जगू शकले तर त्याला खरा अर्थ प्राप्त होतो. म्हणजेच निर्वाण म्हणजे काय, निर म्हणजे नाही आणि वाण म्हणजे तृष्णा. तर ज्यावेळेस आपल्याला म्हातारपण येतं त्यावेळेस आपण आपल्या ज्या तृष्णा आहेत त्या संपवल्या पाहिजे किंवा त्याच्यावर मर्यादा ठेवली पाहिजे. कुठल्याही गोष्टीचा मोह आपण करता कामा नये. परंतु बऱ्याच म्हाताऱ्या लोकांना असं वाटतं की माझ्याच हातात व्यवहार असला पाहिजे. आपण मुलं मोठी झाली, कळती झाली तर आपण आपला जो कारभार आहे त्यांच्या हातात दिला पाहिजे आणि आपण मोकळं झालं पाहिजे. म्हणजे त्यागी वृत्ती आपण स्वीकारली पाहिजे. त्यागी वृत्ती जर आपण स्वीकारली तर आपण सुखी होऊ शकतो. आपल्याला जर कोणी सल्ला विचारला तर जरूर द्या, पण जर विचारलं नसेल तर शांत राहा. काही गरज नाही कोणाला काही सांगायची. कारण मुलं आपल्यापेक्षा खूप हुशार असतात. आपला जो वेळ आहे तो आपल्या नातवांबरोबर खेळून आपल्याला भागवायचा आहे. नातवांबरोबर टाईमपास करायचा आहे. त्यांना चांगले संस्कार लावायचे आहेत. नातवांना जर आपण चांगले संस्कार लावले तर तीच नातवं, कारण बालपणाचे संस्कार लागतात तेच संस्कार पुढे आयुष्यभर टिकतात. आणि बालपणाचं संस्कार देण्याचं काम हे आजी आजोबाच करत असतात. म्हणून आजी आजोबा लोक म्हणतात की म्हातारपणामध्ये माणसाला धर्माची जास्त गरज असते. याचं हेच कारण आहे की म्हातारपणात तसं पाहायला गेलं तर तिन्ही अवस्थेमध्ये धर्माची गरज आहे. म्हातारपणातच धर्माची गरज आहे असं नाही, परंतु म्हातारपणात जास्त गरज काय, कारण म्हातारपणामध्ये मनुष्य काय करत असतो, आपल्या नातवांना ते संस्कार लावत असतो. आणि त्या नातवांना जर ते बालपणात, याचं म्हातारपण आणि त्यांचं बालपणात जर त्यांना ते संस्कार लागले धम्माचे तर तेच संस्कार त्यांच्या नातवांचे टिकून राहतील. आणि त्याच्यामुळे हे भावचक्र आहे. बालपणात संस्कार लागले तर त्यांची कुमारावस्था चांगली राहील, कुमारावस्था चांगली असली तर तरुणावस्था चांगली राहील, तरुणावस्था चांगली असली तर म्हातारपण चांगलं राहील. पण हे कशामुळे होईल, हे यांच्या म्हातारपणामुळे होईल. म्हणून म्हातारपणात सुद्धा धर्माची गरज असते. आणि या तिन्ही अवस्था जर धम्माची संगत घेऊन आपण केल्या, कारण धम्म काय शिकवतो आपल्याला, जीवन जगणं शिकवतो. काय शिकवतो धम्म, जीवन जगणं शिकवतो. कारण बाबासाहेबसुद्धा सांगतात की माणसाला जगण्यासाठी कशाची गरज आहे, धम्माची गरज आहे. कारण धम्म हा जीवन जगण्याची कला शिकवत असतो. म्हणून प्रत्येक भूमिकेत असताना जर आपण धम्माची संगत केली तर तुम्हीसुद्धा, ज्याप्रमाणे अक्षय खन्नाने त्याचा लीड रोल नसतानासुद्धा त्या चित्रपटामध्ये तो साईड रोल असूनसुद्धा त्या चित्रपटाचा तो धुरंधर ठरला, त्याचप्रमाणे आपणही आपल्या जीवनामध्ये या सर्व भूमिका जर धम्माच्या संगतीने आणि प्रामाणिकपणे आणि जीव ओतून केल्या तर आपणसुद्धा आपल्या जीवनामध्ये धुरंधर ठरल्याशिवाय राहणार नाही. तो अक्षय खन्ना चित्रपटात धुरंधर झाला, तुम्ही जीवनात धुरंधर होणार. बस बंधूंनो, तुमचं सर्वांचं मंगल हो हीच कामना करतो आणि येथेच थांबतो. जय भीम, जय संविधान.